सर्व शिवप्रेमींसाठी इतिहास गवाह आहे सादर करीत आहे शिवाजी कोण होता ऑडिओ बुक. लेखक गोविंद पानसरे. आपले कार्य आपले राज्य. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राज्यांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणते? शिवरायांचे कार्य आणि शिवरायांचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच ते ठळक वेगळेपण आहे असे मला वाटते. खरे म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते, ते राज्य उत्तम समजावे. आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो. जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्ये आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असेच आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे जी लोकांतून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते, ती शासन संस्था. सध्याचे लोकशाही राज्य लोकांतून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षाचे अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती व तशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. आत्माहुतीची प्रेरणा. शिवरायांचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड फौज फाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते. महिने उलटले तरी वेढ्यात ढील पडत नव्हती. नेतोजी पालकरांनी सिद्दी हिलालच्या साह्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता. शिवरायांच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य, शिवान्हावी. या शिवान्हाव्याला हे ठाऊक होते की आपण पकडून घ्यायचे आहे. तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार. पण तरीही तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवान्हावी कुण्या जहागिरीच्या लोभानं गेलेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. कारण शिवाजी राजा करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतो आहे अशी शिवान्हाव्याची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवान्हावी एकटाच नव्हता. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला आणि वेगानं पाठलाग सुरू झाला. विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठता तर खैर नव्हती, पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा ठाकला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पडला, अनेक मावळे कापले गेले, त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजीप्रभू आणि ते बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना. आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा होता. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होती. अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणं इतिहासानं नमूद करून ठेवलेली आहेत.
शहेनशहा औरंगजेबाचा इनामी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्या समोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्याला जावं लागलं. आग्र्याला कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना. पुन्हा शक्कल लढवली गेली आणि महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवरायांचं सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्यांचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. लवकर असो अगर उशिरा असो, डाव उघडकीस येणार, आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतराला आणि हिरोजी फर्जंदाला जाण नव्हती. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर, शिवरायांनी आरंभलेले कार्य मोलाचे आहे, ते पूर्ण व्हायला हवे, टिकायला हवे, आपण मेलो तरी चालेल हीच ती भावना. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढच्या भागासाठी आपल्या इतिहास गवा आहे या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.